दिवाळी म्हणलं की प्रत्येक घरात, प्रत्येक गावात अगदी आनंद, उत्साह पाहायला मिळतो. दिवाळीत लहान मुलांना विशेष आनंद होतो आणि त्याचं कारण म्हणजे किल्ला बनवणे. सातारा जिल्ह्यातील आंबवडे बुद्रुक या गावात तर किल्ला बनवण्याचा उत्साह काही औरच पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या दारात छत्रपतींच्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभी राहते. गेली 9 ते 10 वर्ष आंबवडे गाव आपल्या गावातील लहान व तरुण मुलांच्या कलाविष्काराला विविध उपक्रमातून, स्पर्धातून प्रोत्साहन देत आहे. त्यापैकीच एक स्पर्धा म्हणजे किल्ले बनवणे. दिवाळीत मामाच्या गावाला जायचं सोडून या गावातील मुले इथंच थांबून 7 ते 8 दिवस किल्ले बनवण्यात गुंग असतात आणि त्यांच्या या किल्ल्यांची सफर करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरूनही अनेक दुर्गप्रेमी इथे येत असतात. महाराष्ट्र न्यूजने देखील या किल्ल्यांची सफर केली आणि येथील चिमुकल्यांशी, गावकऱ्यांशी आणि बाहेरून खास किल्ल्यांची सफर करण्यासाठी आलेल्या दुर्गप्रेमींशी संवाद साधला. जय शिवराय. माझं नाव ऋषिकेश लक्ष्मण जाधव, गाव आंबवडे, तालुका जिल्हा सातारा. आपण हा जो किल्ला बनवलेला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. किमान एक आठवडा 8 ते 9 दिवस आपण हा किल्ला बनवतोय आणि हा किल्ला बनवायला खूप मेहनत लागली. माझ्या ग्रुपने वगैरे एक किल्ला बनवला आणि इतिहासाचा असा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1946मध्ये म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकलेला आहे आणि स्वराज्याची सुरुवात केली. त्यामुळे या किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवलं. परंतु नंतर जेव्हा महाराजांनी या किल्ल्याची पाहणी केली तेव्हा याचा प्रचंड विस्तार पाहून याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. आणि याचसोबत जेव्हा किल्ल्याची डागडुजी केली गेली तेव्हा याच्यावर 5,000 होऊन इतका खर्च केला आणि याच्यावर जो खजिना सापडला 25,000 होऊनचा, त्याचा खर्च रायगड बांधण्यासाठी केला गेला. आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे, राजगड बांधण्यासाठी हा खर्च केला गेला. तसेच संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. तसेच नारायण सचिव यांनी तो आपल्या परत मराठ्यांकडे आला आणि परत तो निजामशाहीकडे गेला आणि परत आपल्या कोकाटे म्हणून एक सरदार होते, त्यांनी आपल्याकडे पुन्हा आणला आणि नंतर जेव्हा इंग्रजांचं वर्चस्व आलं तेव्हा पूर्ण हा किल्ला संस्थानं पाडली गेली. तेव्हा ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यावर शाहू महाराजांकडे हा किल्ला 1818 पासून शाहू महाराजांकडे हा किल्ला गेलेला. किरण प्रकाश माने, 12वी झाली, आर्मी भरतीची तयारी. आम्ही विजयदुर्ग हा किल्ला बनवला आहे. तो 2 गुंठ्यात बनवलेला आहे आणि माती आणताना आम्ही छकड्यातून आणलेले आहे आणि तटबंदीकडून आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदर हे घेरिया नावाने ओळखलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या अगोदर हा किल्ला 5 एकरात होता आणि शिवाजी महाराजांनी बांधले तेव्हा 17 एकरात झाला. शिवाजी महाराजांनी तटबंद्या चिलखतीच्या सगळ्या बनवलेल्या आहेत. आमचा किल्ला 2 गुंठ्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. विजय जाधव आहे. मी रायगड किल्ला हा बनवलेला आहे. रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी होती. हा किल्ला मी दगड, माती, लाकडाचे उंडके, पोतं, रांगोळी, पुट्टा ह्या सगळ्या साह्याने बनवलेला आहे. धन्यवाद. माझे नाव प्रज्वल गुलाबराव जाधव. मी इयत्ता 6वीत आहे. आम्ही 7-8 जणांनी मल्हारगड हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी बनवला आहे. हा गड पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेलेला आहे. या गडाची निर्मिती 1757 ते 1760 या काळातील आहे. शिवाजी महाराजांनंतर हा 100 वर्षांनी किल्ला बांधला गेलेला आहे. या गडावर 8 बुरुज आणि एक प्रवेशद्वार आणि एक चोरवाट आहे. हा गड त्रिकोणी आकाराचा आहे आणि 4.5 ते 5 एकरावर हा गड आहे आणि या किल्ल्याची उंची 3100 मीटर उंच. हा गडाचा प्रकार गिरिदुर्ग आहे व हा गड भुलेश्वर डोंगर रांगेवर येतो. छत्रपती शिवाजी महाराज
की जय. माझे नाव साहिल संतोष लोहार आहे. मी आंबावडे गावातील एक रहिवासी आहे. मी इयत्ता 9वीमध्ये आहे आणि माझ्या सोबतीला माझ्या ग्रुपमधील क्षत्रिय कुलावतंस ग्रुप बी इथे माझ्यासोबत 7-8 जण किल्ला बनवण्यासाठी असतात. आणि हा किल्ला आम्ही दगड, माती व सोयाबीनचा भुसा या 3 पदार्थापासून बनवलेला आहे. आणि हा किल्ला आम्हाला बनवण्यासाठी साधारण 4-5 दिवस लागलेले आहेत. या किल्ल्याची माहिती अशी आहे की हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4440 फूट उंच आहे. आणि हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. या किल्ल्यावर राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झालेला आहे. या किल्ल्यावर त्यांची समाधी देखील मांडली गेलेली आहे. आणि या किल्ल्याचा पुणे दरवाजातून आपण आत जाऊ शकतो. पुणे दरवाजाच्या खाली एक कल्याणपूर, कोंडाणपूर आणि डोंजे हे गाव आहे आणि थोपटेवाडी. आणि त्या दुसऱ्या साईडला एक कल्याण दरवाजा म्हणून आहे. तर तिथून तानाजी मालुसरे यांची काही मावळे त्या दरवाज्यातून ते आत गेले होते. आणि किल्ल्याच्या मागच्या साईडला तानाजीकडा, डोंगगिरीचा तानाजीकडा म्हणून एक डोंगर आहे. त्याच्यावरून तानाजी मालुसरे व इतर मावळे वर चढले होते. आणि तिथून त्या 300 मावळे खाली असताना उदयभान राठोड यांना खबर लागली व त्यांचं तेव्हाच युद्ध सुरू झालं होतं. तानाजी मालुसरे जेव्हा मृतदेह पडले होते, त्यांना वीरमरण आलं होतं, तेव्हा खूप मावळे म्हणजे भीतीनं सहायरावेरा झाले होते. तेव्हा त्यांचे भाऊ सूर्याजी त्यांनी कड्याचे दोर कापून त्यांना लढण्यासाठी धीर दिला. आणि अशा प्रकारे हा किल्ला सिंहगड हा जिंकलेला आहे. आणि या किल्ल्याचे पहिले नाव कोंडाणा असे होते. जय शिवाजी, जय भवानी, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. माझे नाव दत्तात्रय लक्ष्मण जाधव, आंबावडे बुद्रुक, तालुका जिल्हा सातारा. तर आम्ही शेती करतो आणि बाकी इतर आपण शेती करतो. हे कंपनीत असतात, हा कॉलेजला आहे. बाकी आम्ही इथे मिळून सर्वांनी किल्ला हा तयार केलेला आहे. या किल्ल्याचे नाव दोडप किल्ला आहे. तर हा किल्ला आम्ही गवत वापरले, भुसा वापरलेला आहे आणि लाकडं असे मिळून आम्ही किल्ला तयार केलेला आहे. तर हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. याचे नाव दोडप, ठिकाण नाशिक, महाराष्ट्र. उंची 1451 मीटर आहे. समुद्र सपाटीपासून 4759 फूट आहे. तर प्रकार हा गिरिदुर्गमध्ये येतो. चढाईची श्रेणी मध्यम आहे. इतर नावे किल्ल्याची दुडप, धरप आणि धारप अशी नावे आहेत. या किल्ल्यावरून साधारणतः 25 किल्ले दिसू शकतात आपल्याला. तरी या गडावर आपले पाण्याचे टाके आहेत. प्राचीन काळी शिलालेख आहे, तो शिलालेख पारसी भाषेमध्ये आहे. हा किल्ला आम्ही 500 स्क्वेअर फूटमध्ये बनवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमच्या ग्रुपचे नाव आहे क्षत्रिय कुलावंतस ग्रुप. आम्ही राजगड किल्ला बनवलेला आहे. राजगड किल्ला बनवलेला आहे. यासाठी आम्ही 3 गुंठे क्षेत्राचा वापर केलेला आहे. यासाठी आम्हाला भुसा, ओंडके, माती इत्यादी घटक आम्हाला लागले. राजगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर इतकी आहे. 1645मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन त्यास राजगड असे नाव दिले. जेव्हा ब्रह्मर्षी ऋषी राहत होते तेव्हा त्याचे नाव बुरमदेव होते, पण जेव्हा शिवाजी महाराजांनी किल्ला घेतला तेव्हा त्याचे नाव राजगड असे ठेवण्यात आले. गडाला 3 माचे आहेत. माचीवर पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, चिलकती बुरुज, काळेश्वरी बुरुज, नेडे इत्यादी प्रकार. गडाला 3 माचे आहेत. त्यांचे नाव संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती माचे आहे. पद्मावती माचेवर आपल्याला पद्मावती मंदिर, सईबाईंची समाधी तसेच सदर, दारुखाना, तोफगोळाही भेटतो. पद्मावतीच्या स्टार्टिंगला आपल्याला चोर दरवाजा, सुवेळा माचीच्या स्टार्टिंगला
सदर तसेच संजीवनी माचीच्या स्टार्टिंगला सदर तसेच सुवेळा माचीच्या स्टार्टिंगला आपल्याला डोबा लागतो. डोबा म्हणजे एक प्रकारचा डोंगर होय आणि त्या डोबाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला नेड लागतं. नेडमध्ये एक 3 मीटर व्यासाचे छिद्र आहे. सुवेळा माची ही पूर्वेकडे असल्यामुळे तिला सुवेळा नाव पडण्यात आले. हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला 3 गुंठ क्षेत्र लागलं. त्यासाठी आम्हाला 3 ते 4 दिवस लागले. ग्रुप आमचा 15 ते 20 जणांचा आहे. ग्रुपचं नाव क्षत्रिय कुलावंत ग्रुप. नमस्कार, मी शुभम जाधव. दरवर्षी आम्ही किल्ले बनवतो. हे आमचं 9वं वर्ष आहे. आम्ही किल्ले स्पर्धेत भाग घेतो व दरवर्षी आम्ही पहिल्या नंबरामध्ये असतो. ह्यावर्षी आम्ही प्रतापगड हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही सर्व मावळे तिथे जाऊन आलो आहोत. किल्ल्याची माहिती तिथे असलेली सर्व तटबंदी बुरुज हे बघून आम्ही हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला एकदम कमी म्हणजे फक्त 2 दिवसात आम्ही पूर्ण केलेला आहे. किल्ला बनवण्यासाठी कागदाचा लगदा, भुसा, माती याचा वापर केलेला आहे. किल्ला पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2 दिवस लागले. सन 1656मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावली खोरे आपल्या ताब्यात घेतले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी सांगितलं. 1658मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. या किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर औरंगजेब मोठं सैन्य घेऊन आला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्तीचा वापर करून त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी बोलवले व तिथेच त्याचा वध केला. वध केल्यानंतर हा मोठा प्रताप झाला. त्यामुळे या गडाला प्रतापगड असे नाव देण्यात आले. प्रतापगड पुढे मराठ्यांकडेच राहिला व तो अजूनही मराठ्यांकडेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, मी राजेश जाधव. आम्ही गेले 9-10 वर्ष झाले या किल्ले स्पर्धा भरवतो आहे. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या गावात विविध उपक्रम केले जातात. त्यामध्ये किल्ले स्पर्धा, मातीची बैल स्पर्धा, गौरी सजावट स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्याच्यातील एक किल्ले स्पर्धा मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले स्पर्धा मामाच्या गावाला न जाता आमच्या गावात येऊन या किल्ले स्पर्धेला यात्रेचं स्वरूप येतं. या किल्ले स्पर्धेसाठी आम्ही परीक्षक म्हणून विविध मान्यवर आणतो. यामध्ये यावर्षी जलसंपदा विभागातील राजीव रोकडे साहेब जे अधिकारी आहेत जलसंपदा विभागामध्ये आणि किल्ल्याचे जाणकार, दुर्गाचे प्रेमी, त्यांचे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी किल्ले फिरून झालेले आहेत आणि उत्कृष्ट किल्ल्यांसंदर्भात माहिती आहे त्यांना. तर त्यांना आम्ही यावर्षी किल्ले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आणलेलं आहे. आंबवडे गावातील आत्ता जी किल्ले स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या किल्ल्याचं परीक्षणासाठी मी आलेलो आहे. मी आता जे काय किल्ले पाहिले आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे किल्ले आहेत. जलदुर्ग आहेत, गडकोट किल्ले आहेत, भुईकोट आहेत. त्या सर्वांचं आता आम्ही पाहणी करत आहोत आणि ते पाहणी करून आता नंबर आम्ही काढत आहोत. सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीनेच बांधलेले आहेत. किल्ल्याची हे केलेले आहे, बांधणी केलेली आहे. ह्या गावची दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. मी दरवर्षी पाहायलाही येतो. ह्यावर्षी मी परीक्षक म्हणून आलेलो आहे. आता त्या दृष्टीने मी पाहून नंबर कोण सगळ्याच उत्कृष्ट आहेत त्यातील सगळ्यात उत्कृष्ट मी नंबर काढतो. नमस्कार, मी सुमित जाधव. आम्ही यावर्षी कॅप्चर लाईव्ह स्टुडिओ, गणेश जाधव आणि जाधव एंटरप्राइजेस आंबवडे बुद्रुक यांच्यातर्फे आम्ही यावर्षी किल्ले स्पर्धा आणि आकाशकंदील स्पर्धा भरवली आहे. बरं, आत्तापर्यंत तुम्ही खरोखर कोणत्या किल्ल्यावरती गेला आणि इथं येऊन तुम्हाला काय बघायला मिळालं की ज्या किल्ल्यावरती जाता आलं नाही तुम्हाला ते किल्ले इथं बघता आले का किंवा त्याची ऐतिहासिक माहिती तुम्हाला मिळाली? प्रतापगडला गेलो पण खूप वर्ष झाली त्याला. शिवप्रताप दिन जेव्हा असतो त्यावेळेस एकदा गेलेलो आहे. संपूर्ण किल्ला बघितलेला आहे आणि प्रतिकृती बघितली. त्यांनी जी माहिती दिली परफेक्ट आहे, म्हणजे एकदम छानच बनवलं. म्हणजे जे आपल्याला शक्य होत नाही की ज्या किल्ल्यावरती जाऊन पाहता येत नाही तर ते किल्ले तुम्हाला इथं बघायला मिळाले असं तुम्हाला म्हणायचं आहे. तोरणा ह्यांनी बघितलं नाही, राजगड नाही बघितला आहे, तर ते इथं बघायला मिळाले आणि माहिती पण मिळाली इथं यांना. सातारकरांना हे जरा उत्कृष्ट कलाकृतीची माहिती मिळाली तर अजून लोक इकडे बघण्यासाठी येईल असं मला वाटतं. हो, नक्कीच. आणि आता मला वाटतं उद्यापासून ते किल्ले सगळे डिस्ट्रॉय करतात, म्हणजे परत ठेवत नाहीत. पण अशी आमची इच्छा आहे की पुढे 1-2-4 दिवस त्यांनी आणखीन कंटिन्यू करावं आणि मग सगळ्यांना आस्वाद घेता येईल, बघता येतील सगळ्यांना. मॅडम, तुम्ही आत्तापर्यंत किती किल्ले बघितले खरोखरचे?
खरोखरचे प्रतापगडच बघितला होता, पण इथं बघायला बरेच मिळाले. हां, तोरणा किल्ला, रायगड वगैरे बघितले नाहीत ते इथं बघून घेतले. राजगड एक छान केलेला आहे. राजगड बनवला. आणि एवढे मोठ्या म्हणजे आम्ही बघतो किल्ले पण असे छोटे छोटे असतात, पण इथं एकदम मोठ्या प्रमाणाचे. आणि खरं तर ही लहान मुलं आहेत, अशी काही खूप मोठी नाहीत, त्यांनी खूप सुंदर बनवले. म्हणजे वाटत नाही की त्या एवढ्या छोट्या मुलांनी बनवले. मागच्या वर्षी सगळे पाडून टाकले होते, एक दिवस उशीर झाला आम्हाला. म्हणूनच रिक्वेस्ट आहे की 2-3 दिवस कंटिन्यू पुढे दिवाळी झाल्यानंतर पण ठेवा. म्हणजे तुमची बातम्या रिले होईल, त्याच्यानंतर 2 दिवस ठेवला ना तर लोक अजून बघून येणार. कारण आम्ही ॲड करणार की बाबा जावा तुम्ही किल्ले बघून या, आंबोड्याचा खूप सुंदर किल्ले बनवले. तर अशी रिक्वेस्ट आहे गावकऱ्यांना.